वाल्मिक कराडवर पीएमएल अंतर्गत कारवाई का नाही, ईडीच्या नोटीसवर बोट ठेवत सुप्रिया सुळेंचा सवाल। वाल्मिक बीड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष असल्याचाही दावा। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातला 1 महिना पूर्ण, राजकारण शिगेला मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा। हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा। दादरच्या फुटपाथवरील भाजी विक्रेत्यानं टोरेस कंपनीत गुंतवले होते तब्बल 14 कोटी रुपये। प्रदीप कुमार वैश्य यांच्या गुंतवणुकीनं सगळ्यांचे डोळे विस्फारले। फसवणुकीचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचं पथक दादरच्या टोरेस कार्यालयात 11 कोटी रुपये असलेली 3 खाती गोठवली। बिल्डिंग बाहेर तक्रारदारांची गर्दी। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंकडून तिसऱ्यांदा भेट। शिंदेंशी निगडीत खात्यासंदर्भातल्या कामांबाबत मागण्या। वांद्र्यातील भारतनगरमध्ये एसआरएकडून अनधिकृत बांधकामांचं पाडकाम। सुरुवातीला सरेंडर केलेल्या घरांवर हातोडा। ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा। दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा काँग्रेसला गर्भित इशारा। केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी आपमध्ये जावं। काँग्रेस नेते संदीप दीक्षितांचा खोचक सल्ला। दिल्ली विधानसभेसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास चव्हाणांची सारवासारव। मंत्रालयात आलिशान लिम्बोर्गिनीला चेकिंग शिवाय डायरेक्ट एंट्री। लिम्बोर्गिनीतून आलं तरी कोण? दिवसभर मंत्रालयात वेगवेगळ्या चर्चा। समुद्र किनाऱ्यावर ड्रोनची करडी नजर। सागरी सुरक्षा, घुसखोरी, अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोनचा वापर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।